नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सारथी शिष्यवृत्ती योजना सन 2024-25 मध्ये फॉर्म कशा प्रकारे भरायचा आणि सारथीमध्ये जे काही शिष्यवृत्ती कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटेल या सर्व विषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर महाराष्ट्र राज्यातील सुमारे 10,000 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे. ते म्हणजे इसवी सन 2021 ते 22 मध्ये झालेला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पातळीवरील ही परीक्षा आहे आणि शिष्यवृत्तीच्या धर्तीवर सारथी शिष्यवृत्ती योजना सन 2021 ते 22 पासून लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यातील NMS ही शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झालेले पण केंद्र सरकारची शिष्यवृत्ती पात्र नसलेले मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या केवळ 4 लक्षित गटातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत नियमित शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे यांच्यामार्फत छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना 2021-22 या वर्षापासून सुरू केलेली आहे. अर्ज सादर करताना महत्वाच्या काही सूचना आहेत. महत्वाच्या सूचना म्हणजे आपल्याला दिलेल्या आहेत. NMS परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि केंद्र शासनाच्या मेरिट लिस्ट मध्ये येऊन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्याचे अर्ज सारथी शिष्यवृत्ती घेऊ शकत नाही. म्हणजे जे विद्यार्थी NMS मध्ये पात्र ठरलेले आहेत आणि NMS च्या मेरिट लिस्ट मध्ये लागून NMS ची जे त्यांना शिष्यवृत्ती भेटते त्या विद्यार्थ्यांनी सारथीचा फॉर्म भरू नये. NMS परीक्षा उत्तीर्ण झालेले पण केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या केवळ 4 लक्षित गटातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे अर्ज सारथी संस्थेच्या शिष्यवृत्तीस स्वीकारावेत. विद्यार्थ्याची ऑनलाईन माहिती सोबत दिलेल्या लिंकवर भरावी आणि दिलेल्या नमुन्यातच हार्ड कॉपी आवश्यक सत्यप्रतसह सादर करावी. महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे आणि NMS परीक्षेसाठी अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू नयेत. जे काही सारथी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याच्या पालकाचे आई आणि वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयापेक्षा कमी असावे. विद्यार्थ्यांनी तहसीलदाराच्या स्वाक्षरीत असलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा. शिष्यवृत्ती अर्जासाठी आवश्यक कागदपत्र कुठले कुठले कागदपत्र लागतात ते कागदपत्र बघा. शिष्यवृत्ती मागणी अर्ज, मुख्य मुख्याध्यापकाचे शिफारस पत्र, पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र ते पण तहसीलदाराचे असले पाहिजे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे बँक पासबुक, इयत्ता 8वीचे गुणपत्र आणि NMS परीक्षा उत्तीर्ण असल्याचे गुणपत्र. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. कारण असं नवनवीन जे काही व्हिडिओ असतील किंवा नवनवीन माहिती असेल ते आमच्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, धन्यवाद.